अरे हा बैलपोळ्याचा ब्लॉग तर मी अपलोड करायचं विसरूनच गेले होते. तर झालं असं की मी दिवसभर हा टीव्हीचा रिमोट शोधत होते आणि मला काही दिवसभर सापडलाच नाही. आणि देवांशला विचारलं तर देवांश सांगायचं नालीमध्ये टाकला आणि ते सापडला माझ्याच बॅगमध्ये शेवटी. सकाळी सकाळी लवकर उठले आणि नाश्ता करायला घेतला, कारण खूप खडबड झालेली होती पोटामध्ये. काल अक्कलकोटला गेले होते त्यामुळे संध्याकाळी काही जेवण व्यवस्थित झालं नाही आणि सकाळी खूप भूक लागली होती म्हणून गरम गरम चपाती आणि भाजीचा नाश्ता केला. इकडे आजोबा नातवाचं चांगलंच खेळणं चालू होतं, रमत समज मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय करत होता देवांश पण. आणि आंघोळ केल्यानंतर ही काय एवढा सगळा राडा मी काढला होता. तर हे डॉक्युमेंट्स माझ्या आईने मी शाळेत असल्यापासून जपून ठेवले होते. ह्याच्यामध्ये विनाकारणचेच डॉक्युमेंट्स जास्त साठले होते. त्यामध्ये कामाचे पण सापडत नव्हते आणि विदाउट कामाचे पण. मग मी आज सगळा राडा काढायला घेतला, सुटकेस खाली घेतली आणि त्यामध्ये नाही लागणारे कागद काढायला टाकले. तर हे बघा ह्याच्यामध्ये काय सापडलं. मी कॉलेज लाईफमध्ये असताना काढलेला हे ड्रॉइंग. तर एवढा सगळा राडा आवरून घेतला आणि विनाकारणाचे कागद काढून टाकले. आणि संध्याकाळून मग माझ्या केसाला हे तेल लावायला घेतलं. तर माझे केस खूप ड्राय आणि पांढरे झालेले आहे. जर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि ह्याला भरपूर असं तेल लावून घेतलं आणि मसाज केली थोडा वेळ केसाची आणि घट्ट अशी वेणी घालून घेतली, कारण माझ्या केसांकडे जास्त लक्ष राहत नाही. देवांश लहान असल्यापासून माझं देवांशकडेच जास्त लक्ष होतं, स्वतःकडे लक्ष देण्यातच नाही आलं. त्यामुळं माझ्या केसाचे आणि माझ्या स्किनचे एवढे हाल झालेत ना की बस सांगायची सोय नाही. आणि घट्ट वेणी घातल्यानंतर मला आईने सांगितलं होतं की जाऊन बैलाची जोडी घेऊन ये पूजे करण्यासाठी, पण मी काही गेलेच नाही. एवढ्या घट्ट असल्या अवतारात कसं जाणार. मग तेवढ्यात अण्णा आले, अण्णाला सांगितलं बैलाची जोडी घेऊन या.